हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 2 चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातील जे महत्त्वपूर्ण बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले जातात ते महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण पाहणार आहोत. 1 गुणांसाठी कोणते कोणते या टॉपिकवर प्रश्न विचारले जाऊ शकतात तर ते पाहणार आहोत. चला, पहिला काय दिलेला आहे, हा मार्च 2024मध्ये म्हणजे गेल्या वर्षीचा हा प्रश्न आहे बघा प्रश्नपत्रिकेतला. x + 2y = 4 चा आलेख काढण्यासाठी y = 1 असताना x ची किंमत किती? मार्च 2024चा प्रश्न. मग कसं सोडवणार आपल्याला बघा, हे इक्वेशन दिलेलं आहे, y ची पण किंमत दिली, फक्त y ची किंमत आपल्याला काय करावं लागणार, या इक्वेशनमध्ये पुट करावी लागणार आहे. मग y ची किंमत जेव्हा आपण पुट करेल तेव्हा आपल्याला x ची किंमत मिळेल. मग मी त्याचं एक्सप्लेनेशन सांगते. x + 2y = 4 हा इक्वेशन मी आहे असं लिहून घेतलं. कसं सॉल्व केलं ते सांगते बघा, लक्ष द्या. x + 2 y ची किंमत काय आहे, y ची किंमत दिली आपल्याला 1. मग आपण 1 इथं y च्या जागी पुट केले = 4. मग 2 × 1 काय येणार, 2च. x आहे ॲज इट इज प्लस 2 = 4. आपल्याला x ची किंमत काढायची म्हणून x आपण लेफ्ट हँड साईडला ठेवले. मग काय करणार, x = आता 4 ॲज इट इज. मग हा लेफ्ट साईडला इकडे राईटला आणल्यावर काय होणार, मायनस. प्लस आहे म्हणून हा मायनस होणार. मग x = 2. मग ऑप्शन बी इज करेक्ट. 1 2 -2 आणि 6. मग आपल्याला काय आहे, ऑप्शन बी इज द करेक्ट ॲन्सर. प्रश्नपत्रिकेमध्ये हे सोल्युशन करत बसायचं नाही, ते तुम्ही एक रफ पेजवर हे सोल्युशन करायचं. आणि हा फक्त 1 मार्काचा प्रश्न आहे. उत्तर लिहिताना काय करणार, 1 तुम्ही काय टाकणार, 1 आणि त्याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी 2. फक्त उत्तरामध्ये असं लिहायचं, बाकी काहीही करायचं नाही. हा प्रश्न नाही लिहित बसायचा, त्याचं एक्सप्लेनेशन पण नाही, कारण आपल्याला एक्सप्लेनेशन विचारलेलं नाही. फक्त 1 गुणांसाठी MCQ टाईप क्वेश्चन आहे, फक्त त्याचं उत्तर लिहायचं. मी एक्सप्लेनेशन तो दिलेलं आहे कारण तुम्हाला समजण्यासाठी. प्रश्न दुसरा पाहूयात आपण. प्रश्न दुसरा आहे, मॅट्रिक्स 5 - 7 आणि 3 - 4 या निश्चयकाची किंमत काढा. आता बघा, आपल्याला निश्चयकाची किंमत काढताना आपल्याला माहिती पाहिजे, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच तिरका गुणाकार करतात, आणि तिरका जेव्हा पहिल्या संख्येचा गुणाकार होतो तेव्हा ती संख्या त्यातून वजा केली जाते, राईट. मग आपण काय करणार, तिरका गुणाकार करण्यासाठी. आता इथं आपल्याला लगेच उत्तर माहिती आहे का ह्यांचं, ओरली तर नाही आपल्याला सांगता येईल, त्यांना आपल्याला सॉल्वच करावं लागेल. मग सॉल्व काय करणार, 5 × मतलब 5 गुणिले -4 हा काय करणार, मायनस करायचं आहे आपल्याला, बरोबर. पहिला गुणाकार यातून मायनस करायचा. मग दुसरा गुणाकार काय आहे, 3 × -7. बघा, 5 गुणिले -4 काय येणार, -20. कारण एक प्लस आहे एक मायनस आहे, प्लस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये काय होतं, मायनस. मग मायनसचं सिम्बॉल आणि 5 × 4 20 हा मायनस ॲज इट इज. आणि त्यानंतर 3 × -7 क्या हो गया, काय झालं म्हणजे 3 × -7 7 × 7 7 2 14 7 3 21. पण काय येणार, प्लस मायनस मायनस, बरोबर. आता बघा, इथे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं. -20 आणि हे काय, मायनस, हे मायनस, ह्यांना मल्टिप्लिकेशनच आहे ना, मल्टिप्लायच आहे ना. मायनस मायनस काय होतं, मायनस मायनस गेट प्लस. आणि हा 21 ॲज इट इज ह्या ब्रॅकेटच्या बाहेर काढला म्हणून आपण इथे मायनस मायनस प्लस लिहिला. आता बघा, ह्यांची वजाबाकी बेरीज काय करायची बघा, -20 + 21. मग आता बेरीज वजाबाकीमध्ये आपण काय, आपल्याला माहिती आहे, मोठ्या संख्येतून बारकी संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता मोठी संख्या काय आहे, 21. मोठी संख्या 21, 21मधून 20 वजा करायचे, किती राहिले, 1. मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, प्लस. प्लसचा आपण सिम्बॉल देत नाही. जर इथं मायनस असतं 21 तर आपण इथं मायनसचं सिम्बॉल दिलं असतं. मग ह्याचं उत्तर काय आलेलं आहे, 1. मग डी इज द करेक्ट ॲन्सर, राईट. प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त तुम्ही काय लिहिणार, ऑप्शन नंबर 2 आणि डी ऑप्शन, त्याचं उत्तर काय आहे, 1 इज द करेक्ट ॲन्सर, राईट. आपण चला तिसरं एक एक्झाम्पल पाहूयात.
बघा तिसरे एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्स आणि वाय या दोन चलातील एक सामायिक समीकरणे सोडवण्याच्या पद्धतीत जर डी एक्स इक्वल टू 49, डी वाय इक्वल टू -63 आणि डी इक्वल टू 7 तर एक्सची किंमत किती. बघा मगाच्यासारखाच प्रश्न आहे. मगाच्यासारखा प्रश्न नाही आहे. बघा आपल्या डी एक्स दिलेला आहे, डी वाय दिला आहे, डी दिला आहे. तर एक्सची किंमत काढायची आपल्याला. मग एक्सची किंमत काढण्यासाठी बघा हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मार्च 2020मध्ये पण हा प्रश्न प्रश्नपत्रिकेत आला होता. अशाच पद्धतीचा यावर्षीही येऊ शकतो. फक्त किमती बदलू शकतात, पद्धत हीच राहणार. मग आता बघा आता इथं डी एक्स दिला आहे, तर कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये डी वाय दिला जातो आणि आपल्याला वायची किंमत काढायला सांगितली जाते. आता इथे एक्सची दिली तर डी वाय येऊ शकतो, वायची किंमत तुम्हाला काढायला येऊ शकते प्रश्नपत्रिकेत. मग आता डी एक्सची किंमत काढताना आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. डी एक्सची किंमत काढताना आपण काय करू, डीची किंमत काढायची आपल्या. मग काय करणार आपण, एक्स इक्वल टू फॉर्म्युला लिहून घ्यायचा, एक्स इक्वल टू डी एक्स डिवाइड बाय डी. राईट, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे एक्स काढण्याचा. मग डी एक्स आपल्याला प्रश्नात दिला आहे का, डी एक्स दिला आहे 49, डी एक्स दिलेला आहे 49. डी किती दिलेला आहे, डी दिलेला आहे 7. राईट, मग एक्स इक्वल टू 7 1 जा 7, 7 × 7 49. मग किती उत्तर आलं ह्याचं, एक्सचं 7. मग आहे का इथे ऑप्शनमध्ये 7 आहे. मग आपल्याला ए इज करेक्ट आन्सर. उत्तर लिहिताना काय टाकणार तुम्ही, फक्त प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 3 जो दिलेला आहे तो, ॲन्सरचं सिम्बॉल आणि ए, आणि एचं ऑप्शन काय आहे 7. 7 इज द करेक्ट आन्सर. 49 डिवाइड बाय 7 काय येणार 7, म्हणजे 7 7 49. अशा पद्धतीने आपण एक्सची किंमत काढली. नक्कीच आता एक्सची किंमत आली तर तुम्हाला प्रश्नपत्रिकेत वायची किंमत कशी काढायची. मग वायची जर किंमत काढायला विचारली तर तुम्ही काय करणार, वाय इक्वल टू डी वाय बाय डी, अशा पद्धतीने वायची किंमत काढू शकता. चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी अशाच टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न व सराव संच 1.2 मधले महत्त्वपूर्ण प्रश्न मी तुम्हाला नक्की देणार आहे. तर आपल्या चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि कोणाचे मित्र नातेवाईक कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्लीज शेअर करा, कारण ह्याचा नक्कीच त्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये उपयोग होऊ शकतो. चला, थँक्यू.